नमस्कार. भारतीय राज्यघटनेनुसार डिलिमिटेशन म्हणजे देशातील लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया प्रामुख्याने लोकसंख्येच्या आधारावर केली जाते, जेणेकरून प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या असेल आणि प्रत्येक नागरिकाचा मताचा अधिकार समान वजनाचा राहील. राज्यघटनेतील आर्टिकल 82 आणि आर्टिकल 170 या तरतुदींनुसार प्रत्येक जनगणनेनंतर संसदेला डिलिमिटेशन करण्याचा अधिकार दिला आहे. ही प्रक्रिया स्वतंत्र आयोगाद्वारे केली जाते, ज्याला डिलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, आणि त्याचे निर्णय न्यायालयात सहसा आव्हान करता येत नाहीत. मात्र 1976 मध्ये आणि नंतर 2001 मध्ये डिलिमिटेशन प्रक्रिया फ्रीज करण्यात आली होती. यामागचा उद्देश असा होता की ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलं आहे त्यांना जागा कमी होण्याचा तोटा होऊ नये. या फ्रीजनुसार 2026 पर्यंत मतदारसंघांच्या जागांमध्ये मोठे बदल होणार नव्हते. त्यामुळे 2026 ला डिलिमिटेशन रद्द झालं असं म्हणण्यापेक्षा 2026 पर्यंतची स्थगिती संपणार आहे आणि त्यानंतर नव्याने डिलिमिटेशन होण्याची शक्यता आहे असं म्हणणं अधिक अचूक ठरतं. विरोधकांनी डिलिमिटेशन संदर्भात काही गंभीर आक्षेप मांडले आहेत. त्यांचं मुख्य म्हणणं असं आहे की जर नवीन डिलिमिटेशन केवळ लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आली तर ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त वेगाने वाढली आहे, उदाहरणार्थ उत्तर भारतातील काही राज्ये, त्यांना अधिक जागा मिळतील आणि ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, उदाहरणार्थ दक्षिण भारतातील राज्ये, त्यांचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं. त्यामुळे राजकीय असंतुलन निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते. काही जण याला केंद्राच्या सत्तेला बळकटी देण्याचा अप्रत्यक्ष मार्ग मानतात. याच संदर्भात गॅरीमेंडरिंग हा शब्दही चर्चेत येतो. गॅरीमेंडरिंग म्हणजे मतदारसंघांच्या सीमा अशा पद्धतीने आखणे की एखाद्या विशिष्ट पक्षाला किंवा गटाला राजकीय फायदा मिळेल. उदाहरणार्थ, एखाद्या मतदारसंघात विशिष्ट मतदारसंख्या जास्त ठेवून किंवा कमी करून निवडणुकीचा निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भारतात डिलिमिटेशन आयोग स्वतंत्र असला तरी काही टीकाकारांच्या मते भविष्यातील डिलिमिटेशन प्रक्रियेत राजकीय प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हा मुद्दा संवेदनशील बनतो. SC, ST आणि OBC प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही डिलिमिटेशन महत्त्वाची भूमिका बजावते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राज्यघटनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ आरक्षित केले जातात आणि डिलिमिटेशन दरम्यान या आरक्षणांच्या सीमा व जागा पुन्हा ठरवल्या जाऊ शकतात. त्यामुळे काही भागांमध्ये SC, ST प्रतिनिधित्व वाढू किंवा कमी होऊ शकतं. OBC बाबत मात्र वेगळी परिस्थिती आहे. लोकसभेत OBCसाठी स्वतंत्र आरक्षण नाही, पण डिलिमिटेशन आणि भविष्यातील धोरणांमुळे त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. जर जातीय जनगणना झाली तर OBC प्रतिनिधित्वाबाबत अधिक ठोस निर्णय घेण्याची शक्यता वाढते अशी काहींची भूमिका आहे. एकूणच डिलिमिटेशन ही केवळ सीमारेषा बदलण्याची प्रक्रिया नाही, तर ती देशाच्या राजकीय संतुलनावर, संघराज्य व्यवस्थेवर आणि विविध समाज घटकांच्या प्रतिनिधित्वावर थेट परिणाम करणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. 2026 नंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली तर तिचा प्रभाव देशाच्या राजकारणावर दूरगामी असू शकतो.